नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखेडे. अमित शहाला अशोक खरात द एप्स्टीन ऑफ महाराष्ट्र याला कोणी भेटवलं? संजय राऊतांनी विचारलेला प्रश्न. एकनाथ शिंदे काय करायला गेले होते? 39 नेत्यांचे त्यांचे संबंध त्या सगळ्यांना का बोलावलं जात नाही? सुनील तटकरे ते रुपाली चाकणकर यांच्यावर को अॅक्युज्ड म्हणून का गुन्हा दाखल नाही? त्यामुळे महाराष्ट्रातले एप्स्टीनचे शिंतोडे दिल्लीपर्यंत गृह मंत्रालयापर्यंत यायला लागले. कारण अमित शहा बुवाबाजीमध्ये विश्वास करत नाही एवढं तर नक्की. ते गणपतीला येतात कारण त्यांची सासूरवाडी महाराष्ट्राची आहे. मंदिरात जाणे, पूजा करणे एवढं ठीक आहे. पण असे साधू आणि भोंदू बाबा यांच्या चक्करमध्ये अमित शहा पडताना असं कमीत मी ऐकलं नाही. आणि असं असताना तो अशोक खरात कसा त्यांच्या कमरे रूमपर्यंत गेला आणि त्याला कोण घेऊन गेलं हे फार महत्वाचं आहे. त्यामुळं जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे स्पोक्सपर्सन म्हणतायत, की ही जी नावं आहेत, ही नावं फार कमी आहे. याच्या पाठीमागे एक सिस्टम आहे. अशोक खरात हा नव्हे, तर ती एक पूर्ण सिस्टम होती जी काम करत होती. आता त्याच्या मुलीच्या लग्नात निमंत्रण पत्रिका समोर आली. किती मंत्र्यांची नावं त्यात अतिथी म्हणून. त्याचा राजकीय उदयच मुळात म्हणतात, की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर जेव्हा नाशिकला त्याच्या त्या सिन्नरच्या त्या मंदिरात गेले आणि त्यानंतरच मग लोकांना कळलं, की अरे मुख्यमंत्री जातो म्हणजे काय? सगळे दलाल टाइप लोकं तिथे जायला लागले आणि मग तर मग ती मग मग मोठं एक प्रस्थच बनलं. विजय वडेट्टीवारांनी फार मोठे आरोप लावले, की मंत्रालयाचे बरेचसे अधिकारी तिथे जात होते आणि ते अधिकारी तिथे वाईफ स्वॅपिंग म्हणजे बायका अदला-बदली करण्याचं काम होत होतं. असे गलिच्छ आणि घाणेरडे आरोप जेव्हा लावले जातात, तेव्हा मंत्रालयातले निष्पाप काय म्हणजे अधिकारी सुद्धा त्याच्यात भरपटले जातात. मी सारखं म्हणतो, की ज्यांच्या जे आरोप लावतायत त्यांनी काहीतरी कमीत कमी काहीतरी दाखले किंवा काहीतरी साक्षी, पुरावे एस-आय-टीला द्यायला पाहिजे. एस-आय-टीची गोची अशी आहे, की एस-आय-टी नाशिकमध्ये बसलेली आहे. पोलीस ट्रेनिंग कॉलेजमध्ये पी-टी-सीमध्ये तिथे त्यांनी ऑफिस टाकून ते चाकणकर बाईला बोलावलं. आता रुपाली म्हणाल्या, की "नाही बाबा, इतकं दूर कोण येतं? पुण्यावरून नाशिक, मुंबईवरून नाशिक ना. तुम्हालाच विचारायचं असेल तुम्ही इकडे या ना मला विचारायला." ह्याच चाकणकर बाई त्या नाशिकला त्या अशोक खरातच्या दरवाजावर आपले चपला झिजवत होत्या. तेव्हा त्यांना पुणे नाशिक, मुंबई नाशिक दूर वाटलं नाही. ते खरातकडे कुठलं पुष्पक विमान होतं त्यातनं ती उडून येत होत्या आणि जात होत्या. नीलम गोरेंवर आरोप लावले, तृप्ती देसाईंनी. नीलमताई म्हणाल्या, "नाही बाबा, मी त्याला कधीच भेटले नाही." हे सगळेच म्हणतात, "मैया मोरी मैं नहीं माखन खायो." आणि मग जसं-जसं आपण पुढे जातो, त्या भजनात फार चांगला एक संदेश आहे. तो सुरुवातीला म्हणतो, "मैया मोरी मैं नहीं माखन खायो." आणि मग शेवटी-शेवटी तो म्हणतो, "मैया मोरी मैंने ही माखन खायो." त्या अशोक खरातच्या बाबतीत पण बरेचसे नेता म्हणतात, "बाबा मी नाही, मी नाही. मैया मोरी मैं नहीं माखन खायो." पण शेवटी-शेवटी सगळेच म्हणायला लागतील, की "मैं नहीं थोडासा चखा था, थोडंसं." त्याच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका आली. किती मंत्र्यांची नावं त्याच्यात? 150 कोटी त्याच्या मंदिरासाठी दिले. मी पहिलेही तुम्हाला याच्यात सांगितलं होतं. कुठनं येतो एवढा पैसा? आता त्याच्या प्रॉपर्टी डीलमध्ये सुद्धा म्हणे रुपाली चाकणकरचं नाव आहे ते आहे. ते म्हणावं करतात. काही ना काही तिथे आहे. देवेंद्र फडणवीसांचा स्वतःचाच फोटो आहे त्याच्यात. त्यांच्या आकाचा फोटो आहे त्याच्यासोबत. त्यामुळे त्यांनी पहिलेच सांगितलं, की ते फोटो असणं गुन्हा नाही. फोटो असू शकतात. उद्या दाऊद इब्राहिमसोबत जरी फोटो असला तरी तो गुन्हा नव्हे. हां, राहुल गांधीच्या फोटोमध्ये कुणी दूर जरी एखादा क्रिमिनल दिसला, तर मग राहुल गांधींनी राजीनामाच द्यायला हवं. कारण त्याच्या फोटोमध्ये पाठीमागे एक क्रिमिनल उभा होता. असे दुय्यम
ट्रीटमेंट घेऊन पूर्ण महाराष्ट्राला मूर्ख बनवणारे. ते अशोक खरंच काहीच होणार नाही शेवटी. काही वर्ष जेलमध्ये राहील. एप्रिलसारखा मेला तर ठीक आहे. नाहीतर बाहेर फिरेल. पण हर्षद मेहता असो, तो आपल्याकडे एक स्टॅम्प घोटाळा करणारा तो असो, यांचे मृत्यू नेहमी संशयास्पदच झालेले आहेत. कारण बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहीत होतं आणि हे फक्त महाराष्ट्रात नाही, कित्येक ठिकाणी होतं. लोहियाच्या मृत्यूवर अजूनही लोकं प्रश्न उचलतातच. त्याच्या मृत्यूमुळे कितीतरी लोकांचं भलं झालं. मोठी लिस्ट आहे. कोणाला प्रमोशन मिळालं, कोणाला काय मिळालं. एकूण अशोक खरातचं प्रकरण वाटतं तेवढं सोपं नाही. त्याच्या पाठीमागे एक पूर्ण सिस्टम होती. एक पैसेचा फ्लो होता. व्यभिचाराचा अड्डा होता. एस-आय-टीला एवढी ताकद दिलेली आहे का? एस-आय-टीला दात आहेत का? रुपाणी जर चाकणकर येत नसेल, तर त्यांना वॉरंट टाकून हातकड्या घालून आणलं पाहिजे आणि विचारलं पाहिजे, "कसे येत नाही तुम्ही?" एवढं मोठं महाराष्ट्रात कांड झालं आणि तुम्ही म्हणता, की आम्हाला आता इतक्या दूर येत नाही. आत्ता त्या महिला आयोगाचं अध्यक्षपद गेल्यानंतर त्या आपल्या कार्यकर्त्यांना म्हणत होत्या, की "काही काळजी करू नका. माझ्याकडे आता पार्टीचं अध्यक्षपद आहेच महिलांचं. त्यामुळे आता आपल्याला संघटन तयार करायचं आहे. पूर्ण महाराष्ट्रभर दौरा करणार आहे बाई." मी एका कार्यक्रमासाठी नागपूरला गेलो तेव्हा त्याच फ्लाइटमध्ये म्हणजे मुंबईवरूनच गेलो होतो मी. त्याच फ्लाइटमध्ये त्या पण होत्या. मग कळलं की त्या तिकडे चंद्रपूरला एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. महिला आयोग असताना भरपूर फिरायच्या. आता का नाही? आणि असं बोलल्यामुळे संशयाचे ढग आहेत अजून तीव्र होतात. कितीतरी सोशल मीडियावर, पोर्न साइटवर त्या फिल्म्स फिरत आहेत अतिशय किसळवाण्या आणि घाणेरड्या. त्या स्त्रियांबद्दल मला अतिशय कीव येते त्यांची. त्यांना लाज वाटत असेल, पण आमचे निर्लज्ज नेता ज्यांचे त्यांच्यासोबत फोटो आहेत, त्यांनी त्या अरबी समुद्रामध्ये अंजोळभर पाणी घेऊन जीव दिला पाहिजे. पण निर्लज्जताचा अमृतकाळ चालू आहे ना. बेशरम होऊन का खरातवर कार्यवाही होईल असं म्हणणारे विखे पाटील पूजा करून घेत होते. बच्चू कडू हो, पाया लागतोय. काय करावं या लोकांचं? कुठला चेहरा यांचा ओरिजिनल? खरातकडला की लोकांसमोरचा? विठ्ठला विठ्ठल. याला फक्त आता विठ्ठलच वाचवू शकतो पूर्ण महाराष्ट्राला. कारण राजकारण एवढं गढूळ झालं. समाजकारण त्याच्यापेक्षाही गढूळ झालं आणि दाभोळकर सारख्या माणसांचा जीव गेला. अंधश्रद्धा जी आहे त्याच्यासाठी स्वतःला अशा भोंदूबाबाच्या हवाली करणारा समाज आहे. हे दुर्भाग्य कारण याच महाराष्ट्राने संत तुकाराम, ज्ञानेश्वर, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, प्रबोधनकार ज्यांनी अंधश्रद्धेपासून दूर राहण्यासाठी आपलं आयुष्य दिलं. आपण त्यांच्या नावाचा घोष जरूर करतो, पण काम तेच करतो. आणि पुन्हा उजळ्या माथ्याने फिरतो. लाजही वाटत नाही यांना. आता त्यांच्याकडे पाहताना आपल्याला लाज वाटते. हे खैरातवाले आहेत. नको बाबा कसं समोर जायचं. पण नवीन 2014 पासून नवीनच स्वातंत्र्य मिळालेला भारत आहे हा. त्याचा फादरलँडच इस्रायल असेल, तिथं तर असं होणारच. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत तुमचा नमस्कार. पाहत राहा द न्यूज लॉन्चर मराठी.